भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिरात प्रवेश करून मानव मुक्तीचा लढा यशस्वी केला। या लढ्याला एकूण 96 वर्ष पूर्ण झाली। या निमित्तानं काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समितीच्या नाशिकच्या वतीने 2 मार्च 2026 रोजी गौरी पटांगण पंचवटी नाशिक येथे सलग 21वे वर्ष असलेले अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले। या विषयाची पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली असून भारतातील सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या अभिवादन सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष किशोर घाटे आणि अध्यक्ष प्रकाश पगारे यांच्या वतीने करण्यात आले। नुकत्याच झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समिती नाशिकचे स्वागत अध्यक्ष किशोर घाटे, अध्यक्ष प्रकाश पगारे, निमंत्रक बाळासाहेब गांगुर्डे, के काळे, बाबासाहेब चव्हाण, जितेश शार्दूल, यश अल्हाटे यांच्यासह काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समिती नाशिकचे सर्व पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळ्यात मोठा लढा या काळाराम मंदिर सत्याग्रहाला लागला। या सत्याग्रहामध्ये जे शूरवीर आहे त्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी 2 मार्च 1930 साली झालेल्या आणि 2 मार्च 2026 रोजी मला वाटतं 96 वर्ष पूर्ण होत आहे। आणि ते 96 वर्ष पूर्ण होत असताना नाशिक शहरामध्ये अत्यंत जल्लोषामध्ये आज आपण एक अभिवादन सभेचं आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिवादन सभा या दोन्ही लगत असल्या कारणाने आणि विशेष सन्मान म्हणून की ज्यांनी खूप चांगलं कार्य केलं, खूप चांगलं काम केलं, त्या कार्याची सुद्धा त्या विशेष सन्मान म्हणून त्यांची आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सत्कार करणार आहे आणि स्वागत करणार आहे। मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला एकच विनंती करतो, 2 मार्च 2026 रोजी काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या अभिवादन सभेला आपण सर्वांनी गौरी पटांगण, बैल बाजार, पंचवटी या ठिकाणी आपण उपस्थित राहावं अशी माझी सर्वांना आग्रहाची विनंती। धन्यवाद। वेळ सायंकाळी 5 वाजता। 2 मार्च रोजी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह समिती नाशिक जिल्हा यांच्या माध्यमातून अभिवादन सभेचं आयोजन केलेलं आहे। हे अभिवादन सभा आयोजित करत असताना गेल्या अनेक वर्षापासून ही अभिवादन सभा होते आहे आणि महाराष्ट्रातील तमाम मंत्री, तमाम आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी ही समिती बोलवत असते। याही वर्षी अनेक नाम